ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। अथ पञ्चदशोऽध्यायः। पुरुषोत्तम योग असं या 15व्या अध्यायाचं नाव आहे. सुरुवातीचे 5 श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवते. आपण मागच्या वेळी त्याचं निरूपण बघितलेलं आहे. मी श्लोक म्हणत असताना नक्कीच तुम्हाला आठवेल की मागच्या वेळी आपण काय सांगितलंय. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं मे यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञै गच्छन्त्यमूढाः पदमव्ययम् तत्. इथपर्यंत आपण मागच्या वेळी श्लोकांचा अर्थ बघितलाय, पण तरी सुद्धा थोडासा पुन्हा एकदा समजून घेऊया की हा जो संसार वृक्ष आहे, संसार वृक्षाची त्याला उपमा दिली आहे किंवा आपण त्याला दृष्टांत असं म्हणतो
की संसार वृक्षाची उपमा, एखादी गोष्ट समजत नसेल तर उपमा देऊन आपल्याला ती समजून घ्यावी लागते. तसंच ह्या संपूर्ण विश्वाचा पसारा कसा आहे हे समजून घेण्यासाठी ह्या वटवृक्षाची, अश्वत्थ वृक्ष, पिंपळ वृक्ष किंवा वटवृक्ष याची वृक्षाची दिली, म्हणजे मोठं झाड, साधं झाड नाही तर मोठं झाड, त्याला आपण वृक्ष म्हणतो. आणि जे वर्षानुवर्ष असतं, शिवाय ज्याचे बुंधे खूप जाड असतात, ज्याची मुळं खूप खोल व रुजलेली असतात, लांब पर्यंत गेलेली असतात, त्याला अनेक फांद्या असतात, अनेक पानं असतात, फळं पण बहरलेली खूप असतात, वगैरे वगैरे, असं जे झाड असतं त्याला आपण वृक्ष म्हणतो. साध्या झाडाला आपण वृक्ष म्हणत नाही. तर म्हणून संसार वृक्ष हा अश्वत्थ वृक्षासारखा आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. तर पिंपळ वृक्षाची उपमा ह्या संसाराला दिली आहे. आणि तो पिंपळ वृक्ष म्हणजे आपल्याला डोळ्यांना दिसतो तसा नाही, तर तो उलटा दाखवलाय. उलटा म्हणजे काय, तर त्याची मुळं वर आहेत, मुळे वर गेल्यानंतर त्याचं खोड पण वर असणार, मग त्याला ज्या फांद्या फुटलेल्या आहेत त्या खाली मध्यभागी असणार आणि पानं जमिनीला असणार. असा तो वृक्ष जर आपण उलटा जर चित्र काढलं तर असं दिसणार. आणि मग हा उलटा अश्वत्थ वृक्ष म्हणजे नेमकं कोण आहे, तर आपण आपल्याला समजण्यासाठी हा विश्वाचा पसार आहे हे तर नक्कीच आहे, पण आपल्या कुटुंबातलं जर आपण उदाहरण घेतलं तर आपला वंशवृक्ष आपण जेव्हा काढत असतो त्यावेळेला मूळ पुरुष, घराण्याचा मूळ पुरुष कोण आहे, तर त्याचं आधी नाव लिहिलेलं जातं. मग त्याची पत्नी कोण आहे. बाकीच्यांना आवाज येतोय का? हो, येतोय हो, येतोय. येतोय ताई. बाकीच्यांना येतोय ना आवाज? येतोय. सरोजताईंचा मेसेज आहे की आवाज येत नाहीये, तर आवाज येतोय ना? हा. तर हा वृक्ष आपण उलटा केल्यानंतर वंशवृक्ष आपण जेव्हा काढत असतो, किंवा वंशवृक्ष जर तुम्हाला कोणी काढायला सांगितलं तर आपण आपल्या मूळ घराण्याचे जे पुरुष आणि त्यांची पत्नी आहे ह्यांची नावं आधी वर घेतो, मग त्यांची मुलं कोण आहेत, मग त्यांची मुलं कोण आहेत, हे मूळ जे आहे ते आपण आधी वर केलेलं असतं. आणि हाच अश्वत्थ वृक्ष उलटा केला म्हणजे मूळ वर आहे. संपूर्ण जगाचा जरी विचार केला तरी ह्या जगाची उत्पत्ती कुठे आहे, तर मूळ वर आहे. सत्य लोकामध्ये जगाची उत्पत्ती आहे. ह्या हे जे 14 भुवन आपण म्हटलेले आहे, 14 भुवन म्हणजे काय, 7 जी पाताळातली आणि 7 स्वर्गाची, पृथ्वीपासूनची वरची, अशी 7 आणि 7 14 भुवन आहेत. मग त्याची मूळ उत्पत्ती कुठे आहे, तर सत्य लोकापासून झालेली आहे. तसं आपल्या वंशवृक्षाची मूळ उत्पत्ती आपल्या घराण्याचे जे मूळ पुरुष ते आहेत. मग हळूहळू त्यांची नावं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, असं करत करत हा वृक्ष कसा होत जातो, मोठा होत जातो. आणि मग त्याला आपण आपल्या कुटुंबाचा संसार वृक्ष असं म्हणूया. म्हणजे म्हणतोच आपण की आपल्या कुटुंबाचा हा काय आहे, वंशवृक्ष अशी काढण्याची पद्धत आहे. हा आपल्याला समजण्यासाठी कुटुंबापुरता, पण संपूर्ण जगाचा जो पसारा भगवंतानी निर्माण केलेला आहे त्याचं मूळ कुठे आहे, वर आहे. म्हणजे मूळ वर आहे, त्याची पानं जी आहे ती मनुष्य लोकात आहे, ती मनुष्य रूपाने आपण आलेली आहे. आणि त्याला जे बारीक बारीक कोंब आलेले आहेत किंवा त्याचा जो फांद्यांचा जो पसार आहे, ह्या सगळ्या वासनारूपी फांद्या आहेत. कारण वासना असल्याशिवाय हा वृक्ष वाढतच नाही. जेव्हा वासना एकत्र येतात, कुटुंबातील 2 व्यक्तींच्या वासना एकत्र होतात तेव्हाच नवीन उत्पत्ती होते. किंवा 2 बीज जमिनीमध्ये बीजाचा संयोग झाल्यानंतरच वर अंकुर येतो. अशीच ही कल्पना आहे अश्वत्थ वृक्षाची.
म्हणून संसाराचा वृक्ष आणि आपला वंशवृक्ष ह्याची तुलना केली आहे. म्हणून ऊर्ध्वम मूलम अधशाखम असं म्हटलंय. प्राहुहु म्हटलं जातं अव्ययम, म्हणजे काय, त्याचा नाश होत नाही. अव्यय, ज्याचा व्यय होत नाही असं ते. अ मागे लागला की विरुद्धार्थाचा शब्द तयार होतो. प्रमाण अप्रमाण, गणित अगणित, म्हणजे विरुद्धार्थाचा शब्द तयार झाला. तसं व्यय अव्यय. मग हा संसार वृक्ष कसा आहे, तर अव्यय आहे, न संपणारा आहे, त्याचा व्यय कधीच होणार नाही. म्हणजे हे जग सततच नवीन निर्मिती होते. त्याचं विसर्जन म्हणजे काय, की ह्या ज्या तीन देवता आहे, उत्पत्ती स्थिती आणि लय, ह्यांच्याकडे ह्या परमात्म्याने कार्य सोपवलेलं आहे. ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू त्याचं पालन पोषण करतो आणि शंकरदेव त्याचा संहार करतो. हे तिन्ही कार्य ह्या तीन देवांकडे सोपवलेले आहेत. आणि ओम ह्या एका अक्षरामध्ये ह्या तिन्हींचा समावेश आहे. अ उ म. म्हणून तर आपण गाण्यामध्ये ऐकले, अकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकार महेश. ओम हा असा तयार झालेला आहे. म्हणजे ह्या ओम ह्या विश्वरूपी वृक्षाचं बीज आणि मूळ हे ओम आहे. आणि ओम म्हणजे कोण आहे, तर उत्पत्ती स्थिती आणि लय ह्यांच्या ज्या देवता आहेत ते म्हणजे ओम. म्हणजे मूळ, जर संपूर्ण विश्वाचा जर मूळ बघितलं, अश्वत्थ वृक्ष, संपूर्ण विश्वाचं जे अश्वत्थ वृक्ष आहे त्याचं बीज जर आपण बघितलं किंवा मूळ जर बघितलं, तर ब्रह्मा विष्णू महेश असं आहे. उलट करून आपण बघायचं. मग ह्याला नंतर काय होतात, की तो जमिनीत रुजतो आणि मग त्याचा मोठा वृक्ष होतो. हे काय आहे, रूपक आहे, एवढं समजायचं की हे रूपक आहे. अश्वत्थ वृक्ष हे आपल्या संसाराचं रूपक आहे. मग त्याच्या अधश्च ऊर्ध्वम प्रसृतास तस्य शाखा. अधश्च ऊर्ध्वम, अधश्च म्हणजे मध्यभागी, ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूला, प्रसृता म्हणजे पसरलेल्या असतात, तस्य शाखा म्हणजे फांद्या. त्या अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या मध्यभागी पसरलेल्या असतात. हा मध्यभाग म्हणजे पृथ्वीलोक. पृथ्वीलोकावर ह्याच्या फांद्या पसरल्या. गुणप्रवृद्धा, गुण म्हणजे कुठले, तर सत्व रज तम ह्या तीन गुणांच्या वृद्धीमुळे विषय प्रवालाहा, जे विषय जे निर्माण होतात या सत्व रजतम ह्या तीन गुणांमुळे विषयांची उत्पत्ती होते आणि तीन गुणांमुळे हा वृक्ष फोफावतो, वाढतो. आणि आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की हे रूपक आहे. मनुष्याचं सुद्धा असंच आहे. मनुष्याला सत्व रजतम ह्या तीन गुणामुळे पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यू हे येत असतात. कारण काय, तर विषयांमुळे त्याच्या वासना ह्या वाढत राहतात. मग त्या वासनांची पूर्णता करण्यासाठी पुन्हा जन्म घेतो. पुन्हा नवीन जन्म आल्यावर पुन्हा नवीन वासना, ह्या वासना जशा जशा वाढत जातील तसं तसं पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि म्हणून कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, म्हणून मनुष्य वासनापूर्तीसाठी स्वतःची कर्म करत असतो. आणि स्वतःची कर्म करत असताना फक्त वासनापूर्ती आणि वासनापूर्ती एवढीच त्याची इच्छा असते. आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कर्माच्या बंधनात पुन्हा पुन्हा अडकत राहतो. म्हणून कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, मनुष्य लोकामध्ये तो कर्मबंधनात अडकतो. न रूपमस्येह ततोपलभ्यते नांतो न चादीर्ण न च संप्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढ मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. मग हे जर वाढतच चाललेला आहे, हा वटवृक्ष वाढतच चाललेला आहे, तर ह्याला वासनारूपी जी फळं लागलेली असतात किंवा वासनारूपी जे कर्माचं बंधन त्याला असतं, या कर्माच्या बंधनाला कशाने तोडायचंय, तर वैराग्य रूपी शस्त्राने तोडायचं. असंग शस्त्रेण. संग म्हणजे काय, आसक्ती. आसक्तीच्या विरुद्ध शब्द आहे वैराग्य. मग आसक्ती ही बारीक बारीक गोष्टींमध्ये सुद्धा आपली असते. अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये जीवन जगत असताना आसक्ती असते.
इतकी असते की जसं कुरूप हवं पायाला, तशी ती मुळात खोलवर रुजलेली असते. आणि ती आसक्ती जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही, बारीकशी का होईना, तोपर्यंत पुन्हा मनुष्य जन्म, आणि पुन्हा मनुष्य जन्म, मग पुन्हा त्याचे कर्माचे भोग, मग पुन्हा त्याची फळं, हे चक्र सतत चालू असतं. मग हे चक्र जर थांबवायचं असेल, का थांबवायचंय? तर आपल्याला मोक्ष मिळवायचा आहे. प्रत्येकाला मोक्ष मिळवायचा आहे. आणि मोक्ष हा कर्मातूनच, आपल्या कर्माचे जे हेतू आहेत त्यातूनच मिळवायचा असतो. आपल्या कर्माचा हेतू कसा असला पाहिजे? तर दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू माते संगोत्स्व अकर्मणी. परत तिथे संग शब्द आलाच आहे. आसक्ती ठेवून कर्म करायचं नाही, कर्म करत राहायचं, कर्मावर अधिकार गाजवायचा, पण ते कसं करायचं? ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. तुम्ही स्वतःच्यासाठी आसक्ती ठेवून कर्म केलं की पुन्हा पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरण, ही खूप मोठी पुढची गोष्ट आहे. पण जर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल आणि आता ह्याची देही याची डोळा मोक्ष जर बघायचा असेल, तर आपण कर्मबंधनात न अडकणं हाच एकमेव उपाय आहे. मग कर्मबंधनात आपण कसं अडकत नाही, त्याच्यासाठी युक्ती काय करायची? तर ते 5व्या श्लोकात सांगितलंय. निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः, द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञेत गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत. निर्माण मोहा म्हणजे काय? तर मोह, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मोह होत असतो. त्याच्यातून हळूहळू मोह आपला कमी करायचा. दुसरं काय सांगितलंय? जितसंग दोषा. जित म्हणजे जिंकणे, संग म्हणजे आसक्ती, दोष, आसक्तीचा दोष आपल्याला असतो. प्रत्येक मनुष्याला आहे. कितीही मोठा मनुष्य असला, कितीही श्रीमंत असो, गरीब असो, फक्त संतांना आसक्तीचा दोष लागलेला नसतो, त्यांनी तो घालवलेला असतो. संत लोकांचं जर चरित्र पाहिलं, त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते. त्यांचं ध्येय एकच असतं की सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामयाः, हे संतांचं ध्येय असतं. आणि म्हणून आपण सुद्धा, आपल्याला जर मोक्ष मिळवायचा आहे, याची देही याची डोळा जर आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे, मोक्ष म्हणजे काय? तर सुटका. आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल, तर संग म्हणजे आसक्तीचा दोष हळूहळू घालवायचा, एकदम जात नाही. या आज 15व्या अध्यायाचं निरूपण ऐकलं की उद्या लगेच माझा दोष जाईल असं नाही. हळूहळू एकेका गोष्टीतून आपण थोडी थोडी आसक्ती आपली कमी करून घ्यायची. नंतर काय सांगितले? अध्यात्म नित्या. अध्यात्म म्हणजे काय? अधि आत्म, आपल्यातलं जे ईश्वरी तत्व आहे, आत्मतत्व आहे, ते जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणं. सतत ह्या शब्दाला महत्व आहे. आणि सतत साठी इथे नित्या शब्द वापरलाय. नित्या, सूर्य रोज उगवतो म्हणून तो नित्य आपण त्याला म्हणतो. तसं अध्यात्म म्हणजे अधि आत्म, हे आत्मतत्व जे आहे ते कोण आहे? तर परमात्म्याचाच आपण अंश आहे. आणि ते आत्मतत्व मला समजून घ्यायचं आहे. मी परमेश्वरापासूनच उत्पन्न झालोय आणि माझ्यात ते तत्व आहे, पण ते झाकोळलं गेलं आहे. हे आपल्याला 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे. 37, 38 आणि 39 या 3 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की ते झाकोळलेलं गेलंय. ते जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण सतत अध्यात्म मार्गात राहायला पाहिजे. आणि अध्यात्म मार्गात आपण सतत जर राहिलं तर आपल्याला काय होतं? विनिवृत्त कामाः. एकीकडे, निवृत्त, निवृत्ती शब्द माहिती आपल्याला. वृत्ती नेणे कशापासून? तर या भौतिक गोष्टीच्या ज्या आपल्या आसक्ती, आशा, आकांक्षा आहेत, कामाः म्हणजे कामना ज्या असतात, बारीक सारीक सुद्धा कामना असतात, त्या आपल्याला काय करायच्या? त्याच्यापासून निवृत्त व्हायचं. हळूहळू त्याच्यातून आपलं लक्ष कमी करायचं. मग कुठे टाकायचं?
तर भगवंताच्या सेवेशी टाकायचं. भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपलं मन तिथे अडकवून घ्यायचं, गुंतवून घ्यायचं. हे आपल्याला असं वाटतं की कसं काय हे, इकडे तर भगवंत सांगतात की तुम्ही कर्तव्य कर्म करा आणि कर्तव्य कर्म हे श्रेष्ठ आहे, ते नाही केलं तर पाप लागेल वगैरे सगळं खरं आहे. पण ते कर्तव्य कर्म करत असतानाच असं म्हणायला पाहिजे की भगवंता हा संसार सुद्धा तुझाच आहे आणि मी तुझंच नाव घेऊन हे सगळं करते. भगवंताच सतत नाव घेत आपण जो संसार आहे किंवा जी कुठलीही गोष्ट, आता स्वयंपाक करू दे, पोळ्या करू दे, पोळ्या करताना भगवंताचं नाम घ्या. विनिवृत्त कामाहा, मनामध्ये वाईट विचार येणारच नाही, अजिबात येणार नाहीत. हळूहळू प्रत्येक गोष्ट कर्म करत असताना आपण भगवंताशी एकरूप व्हायचं, त्याच्यात भगवंत बघायचा. म्हणजे आपण कसं होतो, अध्यात्मनित्या आध्यात्मिक वृत्तीमध्ये आपण सतत राहतो आणि निवृत्त होतो कशापासून, कामनांपासून. मग आपल्या कामना चांगल्या पण असतात, वाईट पण असतात, दोषयुक्त पण असतात, निर्दोष पण असतात. त्याला समत्व बुद्धी प्राप्त होऊन जाते. द्वंद्वैर्विमुक्तास, पुन्हा मुक्त व्हायला सांगितले. कशातून, तर द्वंद्व, आपल्यामध्ये सतत द्वंद्व चालू असतं की मला हे असं हवंच आणि मला हे असं नकोच, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, मी ते केलं असतं तर तमुक झालं असतं. सतत आपल्या मनामध्ये द्विधा अवस्था असते, दोन प्रकारचे विचार सतत येत असतात. त्याच्यापासून आपण मुक्त होतो. कशामुळे, अध्यात्मनित्यामुळे. सतत भगवंताचं नामस्मरण केलं किंवा भगवंताशी अनुसंधान आपण ठेवलं तर हे द्वंद्व आपल्या मनामध्ये येतच नाही. आणखी द्वंद्व कशाच असतं, सुख आणि दुःख. सुखाचे पण द्वंद्व आपल्या मनामध्ये सारखे चालू असतात. मी त्यावेळेला किती छान होते ना, अशी होते तशी होते, आता काही बाई मला दुःखच आहे, इतकं असंच आहे. किंवा आता मी किती सुखात आहे, तेव्हा किती दुःख. नाही, भगवंताला हे अपेक्षित नाही. आजचा क्षण आहे तो माझ्यात घालव आणि आनंदात घालव, असं भगवंतांचं म्हणणं आहे. म्हणून द्वंद्वैर्विमुक्तास, द्वंद्वापासून आपण पूर्णपणे मुक्ती मिळवायची. आणि ते आपल्याच हातात आहे, सगळं आपल्या हातात आहे. कारण मनच आपलं आहे आणि मनाचेच हे सगळे खेळ असतात. आपल्या मनातच सगळे असे विचार येत असतात आणि त्या मनातल्या विचारांना आपल्याला घालवायचे, त्याला शून्य किंमत द्यायची. मग किंमत कशाला द्यायची, तर भगवंताशी एकरूप होण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो ह्याला किंमत द्यायची. द्वंद्वैर्विमुक्तात सुख दुःख संज्ञय, सुख दुःख ही मुख्य द्वंद्व असतात. गच्छन्त्य मूढा, गच्छन्त्य मूढा म्हणजे जे ज्ञानी आहेत, ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांशी आपण सतत अनुसंधान ठेवलं किंवा त्यांच्या संपर्कात राहिलं तर आपल्याला सुद्धा चांगले विचार मनामध्ये येतात. सतत आपण चांगल्या पॉझिटिव्ह रेज मध्ये राहतो. हे 5-6 उपाय भगवंतांनी सांगितले. कशासाठी, ततः पदंत, वरचा श्लोक चौथा, ततः पदंत परिमार्गितव्य यस्मिन गता न निवर्तन्ति भूया. ह्या 5-6 जरी श्लोकांचं आपण अनुकरण केलं, म्हणजे जे पॉइंट आहेत या श्लोकामध्ये सांगितलेले, त्याचं जरी अनुकरण केलं तरी ती व्यक्ती, पुरुष म्हणजे इथे जीवात्मा असा अर्थ आपण घ्यायचा. तर असा पुरुष, तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. तर अशी जी व्यक्ती आहे ती निश्चितच माझ्यापर्यंत येऊन पोचते. न निवर्तन्ति भूयः, पुन्हा, भूया म्हणजे पुन्हा, निवर्तन्ति म्हणजे पुन्हा मनुष्य लोकांमध्ये ती येत नाही. मग कुठे जाते, पुण्यात्मा म्हणून स्वर्ग आणि स्वर्गाच्या पुढचे जे काही लोक आहेत, आपण बघितले भू भुवा स्वाहा महा तपहा जना, अशी त्याच्या आत्म्याची प्रगती होत राहते. म्हणजे पृथ्वी लोकावर तो सुख आणि दुःख भोगण्यासाठी येत नाही, तो पुण्यात्मा म्हणूनच पुढे सरकत राहतो. इथपर्यंत आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे. आता ही गोष्ट म्हणजे हे जे 5व्या श्लोकात जे सांगितलेलं आहे, निर्माण मोहा, जितसंग दोषा, अध्यात्मनित्या, हे सगळं फॉलो केल्यानंतर हा जीव जो आहे तो ब्रह्मस्वरूप होतो. ब्रह्मस्वरूप, ब्रह्म म्हणजे काय, निर्गुण निराकार परमात्मा.
निर्गुण निराकार परमात्मा एका शुद्ध अशा पाण्याच्या बिंदूसारखा आतून बाहेरून पारदर्शक असतो. पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर जर पडला आणि जी आपल्याला चमक येते आणि आर पार दिसते, तसा हा ब्रह्म, तसा हा जीव, त्याला पुरुष असं म्हटलंय, जीवात्मा असं म्हटलंय, हा इतका शुद्ध, सुंदर आणि निर्मळ होऊन जातो. आणि असा निर्मळ जीव झाल्यानंतर त्याला काय म्हटलेलं आहे, तर त्याला ब्रह्मरूप अवस्था असं म्हटलेलं आहे. मग ही ब्रह्मरूप अवस्था जी असते ती कोणाला बरं प्राप्त झालेली आहे आतापर्यंत, तर आपले सद्गुरू असतात त्यांना ती प्राप्त झालेली असते. संत लोक जे असतात त्यांना, म्हणजे उदाहरणार्थ गजानन महाराज आहे, अक्कलकोट स्वामी महाराज आहे, रामकृष्ण महाराज आहे, हे जे सगळे महाराज लोक आहेत त्यांना ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली असते. ते देव स्वरूप म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत ते पोहोचलेले असतात. त्यांच्यात तो निर्गुण निराकार परमात्मा प्रगट झालेला असतो. कशामुळे प्रगट होतो, तर हे सगळं त्यांनी फॉलो केलेलं असतं. मानाची अपेक्षा नाही, सत्व रज तम ह्या 3 गुणांचा पसारा त्यांच्याकडे संघाचा नसतो. नंतर त्यांना आत्मज्ञान त्यांनी मिळवण्यासाठी वागलेलं असतं. आपण 13व्या अध्यायात ज्ञानाची साधनं बघितले, तमानित्व, दंभित्व, अहिंसा, क्षांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मम, विनिग्रह, हे सगळे जवळजवळ आपण 11, 12, 13 श्लोकापर्यंत ही सगळी साधनं बघितली. ज्ञानी माणसाची साधन, ज्ञान मिळवण्यासाठी जी साधनं असावी लागतात किंवा जी गोष्ट आपण फॉलो करायची असते ती सगळी त्यांनी केलेली असतात. आणि म्हणून त्यांना ब्रह्मपद प्राप्त होतं. हे ब्रह्मपद प्राप्त झाल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म नाही. मग कुठे जातात, तर सत्य लोकापर्यंत जाण्या इतका अधिकार त्यांना प्राप्त होतो. अशी ही माणसं आपल्या जगामध्ये येऊन गेलेली आहेत. चौथ्या अध्यायात आपण पाहिले, पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरुकर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं. जनक राजाचं उदाहरण 3ऱ्या अध्यायात सांगितलंय की जनक राजाने सुद्धा असं केलेलं आहे. कसं केलेलं आहे, तर हे निर्माण मोहाजित संग दोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, असं हे या पूर्वीच्या लोकांनी आपल्याला हे आदर्श घालून दिलेले आहेत. मग एकदा ही ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याची तुलना कोणाकोणाशी केली, तर त्याची तुलना 6व्या श्लोकामध्ये सांगितले. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकीकडे ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली व्यक्ती आणि एकीकडे सूर्य, अशी तुलना केलेली आहे किंवा त्याचं रूपक दिलंय. ही तुलना केली आहे की सूर्याचं काय असतं, सूर्य स्वतः प्रकाश देतो दुसऱ्यांना. सूर्याचा प्रकाश हा प्रत्येक भागावर पडतो, कधी ना कधी पडतो. अमेरिकेत आता सकाळी पडेल, आपल्याकडे उद्या सकाळी पडेल, किंवा कुठलाही जगातला भाग घेऊ दे, सूर्याचा प्रकाश हा प्रत्येक भागावर पडत असतो. कधी ना कधी तो प्रकाशित करत असतो. रात्री चंद्राचा प्रकाश असतो. प्रकाश देणारे ज्या गोष्टी आहेत त्यांची तुलना या ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या माणसाशी केलेली आहे. काय, न तद भासयते सूर्यो न शशांको. भासयते म्हणजे काय, प्रकाशित करण. तर हे ब्रह्मपद प्राप्त झालेल्या व्यक्तीला सूर्य सुद्धा प्रकाशित करू शकत नाही. म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडल्यानंतर अनेक गोष्टी प्रकाशित होतील, पण ब्रह्मपद प्राप्त झालेली व्यक्तीला सूर्य प्रकाशित करत नाही. मग कोण प्रकाशित करतं, तर आत्मज्ञान, स्वतः तो प्रकाशित होतो. ती व्यक्ती स्वतःची स्वतः ती स्वयंप्रेरित असं जगाला जे ज्ञान देणारी ज्ञानी व्यक्ती असते, स्वयंप्रकाशित असते, त्याची तुलना सूर्याच्याही प्रकाशाशी होत नाही, चंद्राच्याही प्रकाशाशी होत नाही, पावक म्हणजे अग्नीशीही होत नाही. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दुसऱ्याला प्रकाश देणार आहेत. अग्नी सुद्धा प्रकाश देतो, चंद्र प्रकाश देतो आणि सूर्य पण प्रकाश देतो. पण ब्रह्मपद प्राप्त झालेली व्यक्ती ही स्वयंप्रकाशित असते. आणि अशी स्वयंप्रकाशित जी व्यक्ती असते ती परमेश्वर स्वरूपच झालेली असते.
तिला परमश्रेष्ठ पद मिळालेलं असतं. आणि असं परमश्रेष्ठ पद मिळाल्यानंतर यद गत्वा, ती गेल्यानंतर न निवर्तन्ते, वर्तन्ते म्हणजे पुन्हा पुन्हा येणं, अवतरणं, पुन्हा पुन्हा येणं पृथ्वीवर. निवर्तन्ते म्हणजे पुन्हा अवतरत नाही, या पृथ्वीवर येत नाही. तद्धाम, ते माझं परमधाम आहे. म्हणजे सगळ्यात शेवटचं माणसाचं ध्येय काय असलं पाहिजे, तर परमेश्वराशी एकरूप होणं, हे ध्येय असलं पाहिजे. मग असं ध्येय जी व्यक्ती धरते आणि त्याप्रमाणे वागते, तीच ते ध्येय गाठून ह्या पृथ्वी लोकावर पुन्हा येत नाही. ते सर्वात श्रेष्ठ मनुष्य जन्माचं ध्येय असलं पाहिजे. आणि तद्धाम, ते माझं धाम आहे. धाम आहे म्हणजे शेवटचं ठिकाण. धाम म्हणजे चारी धाम यात्रा आपण करतो, धाम म्हणजे विश्रांतीचं ठिकाण. ते शेवटचं विश्रांतीचं ठिकाण असतं. कोणाचं? ह्या जीवात्म्याचं. माणसाचं म्हटलेलं नाहीये. जीवात्म्याचा प्रवास हा पृथ्वी लोकावरचाच आहे फक्त असं नाही. पृथ्वी मृत्यूनंतर तो त्याचा प्रवास पुढे सुरू होतो. आणि तो प्रवास कुठेपर्यंत जातो, तर सत्य लोकापर्यंत जातो, परमेश्वर स्वरूप होण्यापर्यंत जातो. ते त्याचं शेवटचं धाम आहे. आणि मग आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हा जो जीव आहे, जीवात्मा आहे, तो कोण आहे, तर ममैवांशो, माझाच अंश आहे. ममैवांशो जीवलोके, जीवभूत सनातन, मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. आता एकदा ठरलंय की परमात्म्याने हे सगळं जग निर्माण केलं. ज्या अर्थी परमात्म्याने हे सगळं जग निर्माण केलंय, त्या अर्थी आपण सुद्धा परमात्म्यानेच निर्माण झालेलो आहोत. परमात्म्याच्या शक्तीमुळे आपली निर्मिती झाली, हो की नाही. जरी आपल्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला, तरी आपले आई वडील कोणापासून, त्यांचे आई वडील कोणापासून, असा विचार करता करता सगळ्यात शेवटचा विचार जर आपण केला, तर ह्या परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे. ज्या अर्थी परमात्म्याने जन्माला घातलेला आहे, त्या अर्थी त्या परमात्म्याचाच अंश म्हणजे हा जीवात्मा आहे. आणि इथं तेच सांगितलंय, मम एव अंशः, माझाच अंश आहे हा जीवात्मा, हा मनुष्य, हा माझाच अंश आहे. जीवलोके म्हणजे या पृथ्वीवर तो माझाच अंश आहे. आणि जीवभूत सनातन, जीवभूत म्हणजे हा प्राणी जो आहे, मनुष्य नावाचा प्राणी आहे, तो सनातन कालापासून आलेला आहे. ज्या वेळेला मानवाची उत्पत्ती झाली, म्हणजे मानवाच्या उत्पत्तीच्या आधी कोण होतं, तर आपण ते शिकलेलो आहे की आधी आपला माकडाचा जन्म होता. मग ते एक 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 अवयव कमी कमी होत जाऊन मग मनुष्याचं रूप त्याला आलंय, हो की नाही. आधी शेपूट होतं, मग ते शेपूट गेलं, त्याचं शरीरात थोडासा बदल झाला, आणि नंतर आपण आपलं मानव रूप हे आपल्याला आलेलं आहे. तर हा सनातन कालापासनं हा जीव निर्माण झालेला आहे. आणि ज्या वेळेला जीव निर्माण झाला, त्यावेळेला 6 गोष्टी बरोबर घेऊन आलाय. मनःषष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. कर्षती म्हणजे काय, जर परमात्म्याचा अंश हा जीवात्मा आहे, तर हा परमात्मा कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे. पण मग तो भेसळयुक्त केव्हा झालाय, तर हे 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन ह्यांनी ह्या जीवात्म्याला किंवा परमात्म्याच्या अंशाला आकर्षून घेतलं आहे. आणि प्रकृती नावाच्या ह्या जी रचना आहे, प्रकृती नावाची जी रचना आहे, मी नेहमी सांगते प्रकृती म्हणजे स्ट्रक्चर. हे मनुष्य देहाचं हे स्ट्रक्चर आहे. त्यात आतमध्ये स्ट्रक्चर मध्ये आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे, आणि बाकीचं जे शरीर आहे ती प्रकृती आहे. ह्या प्रकृतीने 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन ह्यांच्या संयोगाने हे स्ट्रक्चर मनुष्य नावाचं आपल्याला डोळ्यांना दिसतं, आणि त्याने आकर्षून घेतलेलं आहे. कर्षती म्हणजे आकर्षून घेतलंय. कोणाला, तर जो शुद्ध निर्मळ जीवा आत्मा परमेश्वराचा अंश जीवात्मा आहे, त्याला आकर्षून घेतलंय आणि त्याला फार वेढवून टाकलाय. म्हणून मूळ जो जीवात्मा निर्मळ स्वरूपाचा आहे, तो आपल्याला कधीच दिसला नाही. मग हे 5 ज्ञानेंद्रिये आणि 1 मन, म्हणून मनःषष्ठाणी इंद्रियांनी असं म्हटलंय. तर ह्या 6 इंद्रियांनी
आपल्या अंतःकरणात असलेल्या परमेश्वराच्या अंशाला प्रकृती नावाच्या गुणांनी वेढून टाकलेलं आहे. म्हणून ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. कर्षति म्हणजे आकर्षण करून घेतलंय. शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धान् निवास्यात्. आता इथे परत उत्पत्ती आणि लय, ह्या शरीराची उत्पत्ती कशी होते आणि लय कसा होतो हे त्यांनी कशाचं उदाहरण दिलं याला, तर वायुर्गंधान, वाऱ्याबरोबर वास जसा येत असतो, कुठलाही वास कुठलाही गंध हा वायू बरोबर आपल्यापर्यंत येतो. गंध हा स्वतः असतो, पण तो आपल्यापर्यंत पोहोचायसाठी त्याला वाऱ्याचं माध्यम लागतं, वायू. हे शरीर जे आहे ते उत्क्रामंतम यच्चाप्युत्क्रामतीश्वरः असं म्हटलेलं आहे की हे शरीर जीवात्मा म्हणजे परमात्म्याकडून जेव्हा हे शरीर आपल्याला प्राप्त होत असतं तेव्हा त्याचा जन्म होतो या सृष्टीवर, आणि ज्या वेळेला मृत्यू होतो तेव्हा तो शरीर सोडून जातो. शरीर सोडून जाणे आणि शरीर प्राप्त करणे ह्या ज्या क्रिया आहेत त्या जसं एखाद्या फुलाचा गंध निर्माण होतो आणि वारा तो वाहून आणतो, त्याप्रमाणे ही क्रिया घडत असते. म्हणजे मनुष्याचा जन्म हा वायू तत्वाने ह्या पृथ्वीवर येतो आणि त्याचा लय सुद्धा म्हणजे मृत्यू आपण ज्याला म्हणतो, खर तर गीतेमध्ये कुठेही मृत्यू हा शब्द, मनुष्याचं शरीर बदलतं, आत्मा तोच असतो. म्हणून शरीर ह्याला जीवात्मा देह असं म्हटलंय. हा देह परिवर्तन करत असतो, मृत्यू कधीही म्हटलेलं नाही. शरीर फक्त परिवर्तन करतं. परिवर्तन करतं म्हणजे जसं साप पहिली कात टाकून देऊन दुसरं शरीर घेतो, हे शरीर म्हणजे आपली कात असते. मग ही कात टाकून आपण दुसरं शरीर धारण करतो. आत्मा तोच असतो, देह बदलत राहतो. हे इथे त्यांनी वाऱ्याच्या आणि गंधाच्या दृष्टांताने सांगितलं. कारण जन्माच्या वेळी हा जीव शरीर प्राप्त करून घेतो आणि शरीराला सोडून जातो, त्यावेळेला तो सूक्ष्म अशी इंद्रिय शक्ती जी आपली असते त्या शरीरातून तो बाहेर घेऊन जातो. जसं फुलाचा गंध एका स्थानापासून दुसऱ्या स्थानापर्यंत पसरण्यास वारा मदत करतो, तसंच ह्या शरीराचं परिवर्तन होत असतं. शरीर फक्त बदलत राहतं, आत्मा तोच राहतो. कारण इंद्रिय वृत्ती ज्या आहेत, तर बघा की शरीर हे जे आहे, आपण आयुष्यभर ज्या काही वासना किंवा जी काही कर्म केली असतील त्या वासना घेऊनच मनुष्य पुढचा जन्म घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय, पहिल्यांदा काय सांगितलंय इथे, असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. असंग शस्त्रेण, असंग म्हणजे आसक्ती नसलेलं, असंग म्हणजे आसक्ती, असंग म्हणजे आसक्तीच्या शस्त्राने ह्या शरीराला म्हणजे वासनामय शरीराला आपल्याला तोडायचे. कारण का, कारण ह्या जन्मीच्या ज्या वासना किंवा मागच्या जन्मीच्या ज्या आपल्या वासना अतृप्त राहिलेल्या आहेत, त्या सगळ्या वासना घेऊन आपण हा जन्म घेतलेला आहे. का, कशाचं उदाहरण दिलंय, कशावरून हे सिद्ध झालं, तर वारा जसा एखाद्या झाडाचा किंवा एखाद्या फुलाचा सुगंध इकडून तिकडे पसरवत नेतो, सूक्ष्मरित्या ते येतो, आपल्याला डोळ्यांना दिसत पण नाही. तसं आपलं जेव्हा शरीर बदलतं तेव्हा मागच्या जन्माच्या आधीच्या ज्या वासना असतात त्या आपल्या कारण देहाभोवती, आता आपल्या शरीरामध्ये 5 कोश असतात. एक काय असतं, वासनामय कोश असतं, प्राणमय कोश असतो, मनोमय कोश असतो
आणि ज्ञानमय कोश असतो. ह्या सर्व कोशांमध्ये ह्या सगळ्या वासना साठविलेल्या असतात. म्हणून तर गर्भसंस्कार जे करायचे असतात ते ह्या सगळ्या कोशावर होतात. हे सगळे कोश आपण शुद्ध करत जातो गर्भसंस्कार संस्कार करत असताना. तर आपण मागच्या जन्मीच्या सर्व वासना घेऊन हा जन्म घेतलाय. मग आपल्याला जर वाटत असेल की पुढचा जन्म माझा खूप चांगला व्हावा आणि मला माझा सत्य लोकांपर्यंत प्रवास व्हावा आत्म्याचा, असं जर वाटत असेल तर ह्या जन्मी आपण कर्म सुद्धा तशी गेली पाहिजेत की जी आपण कर्मबंधनात अडकणार नाही. जीवात्म्याभोवती हा सूक्ष्म कारण देह असतो. सूक्ष्म देहातून आपण दुसरा देह धारण करत असतो. सूक्ष्म आणि स्थूल आपल्याला जे सगळ्या डोळ्यांनी दिसत असतो, आता जो आपण एकमेकांना पाहतोय तो आपला स्थूल देह आहे. पण ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला सूक्ष्म देह आपण दुसरा धारण करत असतो. मग दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे की तो देह लगेचच मिळेल असं नाही. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना, असं दुसऱ्या अध्यायात सांगितलंय की नाही आत्म्याबद्दल, की हा देह आहे तो मध्यंतरीच्या काळात अव्यक्त स्वरूपात असतो, आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण दुसरं शरीर तो नक्कीच धारण करतो. आणि कसं धारण करतो तर हे 5 जे कोश आहेत त्या 5 कोशांवर जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार घेऊन आपण पुढचा जन्म धारण करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला 6व्या अध्यायात सांगितलंय, शुचीनाम श्रीमतान देहे योगभ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. आपले मागच्या जन्मीचे म्हणजे जे संस्कार झालेले असतील त्याप्रमाणे आपल्याला पुढचा शुचीनाम म्हणजे कसा शुद्ध घराणं असलेला अशा घराण्यामध्ये आपल्याला देह प्राप्ती होते जीवात्म्याची, म्हणजे तिथे तो जन्म घेतो हे सांगायचं. म्हणून या देहावर आता आपण चांगले संस्कार करायचे, मार्ग आपला असला पाहिजे, सत्संग असला पाहिजे, हे सगळं त्याच्यासाठी. म्हणून मनुष्य मेल्यावर 15वा अध्याय म्हणतात की आयुष्यभर जरी त्यांनी नाही केलं त्याच्या कानावर तरी पडू नये असं असतं. शरीर यदवाप्नोति यच्चापीकामतीश्वरः गृहीत्वा इतानि संयाति वायुर्गंधा निवासात. वायू आणि गंध याची उपमा आपल्या वासनांना दिली आहे. ती वाहून नेण्याचं काम जसा वारा करतो तशा आपल्या वासना ह्या पुढच्या जन्मी वाहिल्या जातात गंधाप्रमाणे. आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला जो दिसत नाही तो आत्मा परमेश्वराचा अंश आहे. हे तर आपण आता वारंवार शिकलोय आतापर्यंतच्या अध्यायांमध्ये सगळ्यांमध्ये. आपण ईश्वराचा अंश आहे. मग ईश्वराचा आपण अंश आहे तर ईश्वराच्या अंशाने ग्रहण करण्यासाठी आपल्याला काय काय दिलं आहे. श्रोत्राय चक्षुष स्पर्शनैच रसनं ग्रहणमेवच अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. विषयान उपसेवते असा शब्दाचा फोड आहे. श्रोत्र म्हणजे काय तर कान. कानाच्या माध्यमातून आपण जे जे काही ग्रहण करतो तसे तसे आपल्या ह्या अंतरात्म्यावर संस्कार होत राहतात. मग आपण कानांनी काय केलं पाहिजे तर नेहमीच चांगलंच ऐकलं पाहिजे. भगवंताचेच गुणगान ऐकले पाहिजे. भागवतासारखे सप्ताह अटेंड केले पाहिजे किंवा जे काही सत्संगामध्ये विचार आपल्याला चांगले कानावर पडतात ते आपण ऐकले पाहिजे. तर तो अंतरात्मा खुश होईल. कारण काय आहे अंतरात्मा मुळात कसं आहे शुद्ध आहे, निर्मळ आहे, परमेश्वर स्वरूप आहे. मग परमेश्वराला त्याच्या स्वरूपाचे गुणगान ऐकले तर तो खुशच होणार. आपल्याही अंतरात्म्यामध्ये त्याचा अंश आहे. कानांनी आपण चांगलं ऐकायचं. चक्षु डोळ्यांनी सुद्धा आपण चांगलंच पाहायचं. डोळ्यांचं काम काय आहे निर्मळ आहे, सुंदर आहे. भगवंताला जे आवडतं ते आपण डोळ्यांनी पाहायचं. स्पर्श त्वचेला जो आपला स्पर्श होत असतो वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला स्पर्श होत असतो. तो स्पर्श सुद्धा इतका भगवंताचं जेव्हा आपण स्पर्श करतो भगवंताची पूजा करतो तर आपण हात लावतो. तर एक श्लोक आहे बघा, पाददर्शनम पापनाशनम, बाहुदर्शनम शत्रुनाशनम, हृदय दर्शनम
शोकनाशनम हा श्लोक आहे. जेव्हा जेव्हा आपण भगवंताचं दर्शन घेतो किंवा कुठल्याही देवतेचं तुम्ही जेव्हा स्पर्श करून दर्शन घेता तेव्हा हा श्लोक म्हणायचा. पाददर्शनम पापनाशनम, बाहुदर्शनम शत्रुनाशनम, हृदयदर्शनम शोकनाशनम. का असं म्हणायचंय? कारण ते सगळं पाददर्शनम पापनाशनम, भगवंताचे चरण धरले तर पूर्ण पापांची पूर्ण पाप नाहीसे होतं. भगवंताचे पण हात धरले तर आपल्या हाताने आपण जे शत्रू निर्माण केले ते सुद्धा निघून जातील. आणि आपण भगवंताच्या हृदयाचं दर्शन केलं तर प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर त्याचं दर्शन घेतलं तर आपल्याला जे काही दुःख आयुष्यभर असतं ते सुद्धा निघून जातं असं आहे. म्हणून श्रोत्राई चक्षुस्पर्शनायच रसनं घ्राणमेवच. आपण जिभेने सुद्धा ग्रहण करत असतो. फक्त अन्नच ग्रहण करतो असं नाही. वेगवेगळे रस, या आयुष्यातले वेगवेगळे रस आपण ह्या जिभेने घेत असतो. ते सुद्धा भगवंताच्या गुणगानाचे आपण रस घेतले. किंवा घ्राण वास घेणे, वास वस धातूपासून घ्राण आणि वस. घ्राण म्हणजे नाक, नाक हे इंद्रिय पण त्याचं कार्य काय आहे तर वास घेणे हे कार्य आहे. वास घेणे म्हणजे आपल्याला फक्त चांगला वास, सुवास आणि दुर्गंधी एवढंच माहिती असतं. पण वासना शब्द वस धातूपासून आलेला आहे. मग वासनाची निर्मिती कुठे होते तर मनामध्ये होते. मनामध्ये वासनांची निर्मिती आपली शुद्ध आणि निर्मळ आणि चांगली झाली तर आपण त्या वासनांचा उपभोग सुद्धा चांगलाच घेणार. म्हणून मन शुद्ध पाहिजे. भगवंत प्रत्येक अध्यायामध्ये हे सांगतात की मन निर्मळ पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. मनामधले जे विकल्प आहेत, संकल्प आहेत, संदेह आहे ते पूर्णपणे काढून टाका. आणि एक भगवंत तुमच्या समोर आहे. तो कसा आहे? तो अतिशय चांगलंच तुमचं करणार आहे अशी सतत वासना मनामध्ये राहायची. दुसऱ्याबद्दल वाईट वासना नाही. दुसऱ्याचा भागच वेगळा, पण आपल्याला शुद्ध करून घ्यायचंय. आपलं मन सात्विक करायचंय. आणि म्हणून अधिष्ठाय मनश्चाय विषयान उपसेवते. विषयांचा जो आपण उपभोग घेत असतो, विषय म्हणजे कुठले? शब्द स्पर्श रस रूप गंध. आणि ह्यांचा उपभोग घेण्याची इंद्रिय कुठली आहेत तर कान आहे, डोळे आहेत, त्वचा आहे, जीव आहे आणि नाक आहे. या सर्वांचा उपयोग आपण कशासाठी करायचा आहे तर भगवंताला जाणून घेण्यासाठी करायचा आहे. इतका जर आपण क्षणोक्षणी जर उपयोग असा चांगला करून घेतला तर आपण सुद्धा परमेश्वर स्वरूप नक्कीच होऊन जातो. आणि हे तिथे सांगितलं आहे की ही जी शिदोरी आपल्याला या जन्मी मिळवायची आहे ती शिदोरी घेऊन आपल्याला पुढचा जन्म घ्यायचा. म्हणजे आपल्याला मागच्या जन्मीचं जे काही आहे ते सगळी पाप जी असतील ती आपली निघून जातील. ही शिदोरी घेऊन आपल्याला पुढचा जन्म घ्यायचा आहे. श्रोत्राय चक्षुस्पर्शनायच रसनं घ्राणमेवच अधिष्ठाय मनश्चायं विषयान उपसेवते. आणि मग काय होणार? उत्क्रामंतं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामंतं स्थितं वापि हा जीवात्मा आपलं शरीर या पृथ्वीवर सोडून जाताना किंवा शरीरात राहत असताना किंवा ह्या गुणांनी युक्त असताना, सत्व रजतम ह्या तिन्ही गुणांनी युक्त असताना, विषय उपभोग घेत असताना अज्ञानी लोक हे जाणतच नाही त्याला किती महत्व आहे हे. पण ज्ञानी माणसं मात्र हे सगळं जाणलेलं असतं. म्हणून आपल्याला ज्ञानी व्हायचंय. भगवद्गीता तुम्हाला ज्ञानी व्हायला शिकवते. आणि हा जीव जेव्हा देहांतर प्राप्तीमध्ये चांगल्या लोकांमध्ये जन्म घेतो त्यावेळेला त्याची अवस्था मुनीसारखी असते. मुनी म्हणजे कोण? मनन करणारा, परमेश्वराचं सतत चिंतन करणारा असा मुनी. आणि मग हा जीवात्मा मुनी स्वरूप होतो. मुनी म्हणजे परमेश्वराचंच दुसरं रूप असतं. उत्क्रामंतम म्हणजे ह्या पृथ्वी लोकावरचा शरीर सोडून पुढचा प्रवास करणं, त्याला उत्क्रामंत हा शब्द वापरलेला आहे. स्थितं वापि भुञ्जान वा गुणान्वितं. भुञ्जा म्हणजे भोग घेतो. कशाचे? गुणांचे भोग घेतो. कुठल्या गुणांचे भोग तर त्या सत्व रजतम या 3 गुणांचे भोग घेत घेत तो त्याच्याही पलीकडे जातो. आणि मग अशा
सत्व रज तम 3 गुणांच्या पलीकडे गेला की तो परमेश्वर स्वरूप होतो, परमेश्वराचंच अस्तित्व त्याच्यामध्ये निर्माण होतं, असं ह्या श्लोकातून सांगायचे की वेगवेगळ्या ह्या अवस्था ज्या असतात, तो मूढ माणूस जो असतो, अज्ञानी माणूस असतो, तो हे जाणत नाही. म्हणूनच आपण गीता शिकल्यावर आपल्याला हे ज्ञान कळतं आणि ज्ञानी होण्याचा आपण प्रयत्न करतो. यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्यात्मन्यवस्थितम यतंतोऽप्यकृतात्मानो नैनम पश्यन्ते चेतसा. यतंतः योगिनः, जो योगी माणूस असा प्रयत्न करतो तोच हे सगळं जाणतो. जेव्हा आपल्या हातात गीता येते तेव्हा जेव्हा आपल्या एक मिनिट. जेव्हा यतंतः म्हणजे प्रयत्न करणारा, कशासाठी प्रयत्न करणं, तर योगी जन जे आहेत ते ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात. परमेश्वरापर्यंत, निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. आणि असा प्रयत्न करणारा योगी हा परमेश्वराला तत्वतः जाणतो, कारण त्याने त्याचं अंतःकरण शुद्ध केलेलं असतं. यतंतो योगिनश्चैनम पश्यन्ति आत्मन्य अवस्थितम, आत्मनी अवस्थिता, म्हणजे जी आत्म्याची अवस्था आहे, निर्मळ अवस्था आहे, ही त्या योगी माणसाने जाणलेली असते. त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं, त्यांनी ते जाणलेलं असतं, त्याला परमेश्वराचं स्वरूप कळलेलं असतं. आणि ज्या अकृतात्मान, यतंतोप्य अकृतात्मान, पुढचं खालची ओळ आहे, यतंताः अपि अकृतात्मानः, म्हणजे जो प्रयत्न करत नाही, अकृतात्मा ज्याने आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं नाही आहे, असा अज्ञानी माणूस, पश्यन्ति अचेतसः, असा अज्ञानी माणूस प्रयत्न करत असून सुद्धा स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही. स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही म्हणजे काय, स्वतःचा आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे हे जाणतच नाही, कारण तो प्रयत्नच करत नाहीये. ईश्वर स्वरूप होण्यासाठी तो प्रयत्न करत नाहीये, म्हणून तो स्वतःला जाणत नाही. यदादित्यगतं तेजो, पुढे दृष्टांत दिला काय, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. यदा आदित्यगतन, आदित्यगतन म्हणजे काय, आदित्यासारखं म्हणजे सूर्यासारखं, सूर्यामध्ये स्थित असणारं जे तेज आहे ते संपूर्ण जगाला सूर्य कसा करतो, प्रकाशित करतो. जसा सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो तसाच चंद्र सुद्धा संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. अग्नी सुद्धा काय करतो, प्रकाशित करण्याचं काम करतो. मग हे तिन्ही दृष्टांत आपण ह्या 6व्या श्लोकामध्ये बघितलेले आहे की सूर्य दुसऱ्याला प्रकाशित करतो, चंद्र सुद्धा दुसऱ्याला प्रकाशित करतो आणि अग्नीमुळे सुद्धा दुसऱ्याला प्रकाश मिळतो. तसाच हा योगी माणूस संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. ते तेज जे आहे, प्रकाशित करण्याचं जे तेज आहे, म्हणजे सूर्य दुसऱ्याला प्रकाशित करण्याचं तेज, चंद्र दुसऱ्याला प्रकाशित करण्याचं तेज आणि अग्नी दुसऱ्याला प्रकाशित करण्याचं तेज जे त्यांच्यात आहे ते ह्या योगी माणसात असतं आणि ते तेज माझंच आहे असं विद्धी, असं तू समज. मामकम, ते तेज माझंच आहे असं तू नक्की जाण, असं समज. मग हे तेज केव्हा येतं, तर तेव्हाच येतं. श्रोत्रय चक्षुष प्रशनैच रसनं घ्राणमे अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. म्हणजे आपल्याला देवाने इतके सुंदर डोळे दिले, त्याचा वापर आपण कसा करून घ्यायला पाहिजे. देवाने आपल्याला सुंदर कान दिले आहेत, बहिरपणा दिलेला नाहीये, त्याचा उपयोग आपण कसा करायचा. स्पर्श, रसन, घ्राण, वासना हे कसं आपलं शुद्ध करत जायचं म्हणजे आपल्याला भगवंत भेटेल, हे आपल्याला या श्लोकावरून कळतं. आणि मग पुढे काय सांगितलंय, गामाविश्यच भूतानी धारयामी अहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वात सोमो भूत्वा रसात्मकसा. गामाविश्य, गाम आविश्य, गाम म्हणजे पृथ्वी. तर हा जो परमेश्वराचा अंश आहे हा पृथ्वीमध्ये कसा प्रवेश करतो,
पृथ्वी म्हणजे पृथ्वी लोकात प्रवेश करतो. आता इथे आपण बीजाचं उदाहरण घेऊया. बीज जमिनीत टाकलं तर ते पृथ्वीमध्ये प्रवेश करतं, जमिनीत प्रवेश करतं. पृथ्वी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर जे काही आहे त्याच्यात प्रवेश करतो. तसाच हा जीवात्मा ह्या पृथ्वी लोकामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या शक्तीने ओजसा अहम ओजसा गामाविश्यच भूतानी धारयामी अहम ओजसा. ओजसा म्हणजे स्वतःच्या शक्तीने. पृथ्वीमध्ये जेव्हा पाऊस पडतो म्हणजे उष्णतेने ही जमीन तापते आणि पाऊस पडतो. उष्णता आणि पाऊस यांच्या संयोगाने बीज निर्माण होतं. तसंच माणूस नावाचा हा जो परमेश्वराचा अंश आहे तो या पृथ्वी लोकावर येतो आणि जी शक्ती आहे म्हणजे उष्णतेची जी शक्ती आहे आणि जलरूपी जी शक्ती आहे त्या शक्तीने या पृथ्वीवर आपण जन्म घेतो. हे सगळं प्रक्रिया कोणाकडनं होते तर भगवंताकडनं होते हे या श्लोकातून सांगायचंय. काय पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच म्हणजे कोण परमात्मा स्वतःच्या शक्तीने सर्व भूतांचं म्हणजे ह्या सृष्टीवर जे जे प्राणीमात्र आहेत त्या सर्व प्राणीमात्रांचं धारण तो करतो. धारण म्हणजे काय त्यांना वाढवण्याचं काम करतो. धारण आणि पोषण हा जोड शब्द आहे. तर धारण आणि पोषण करण्याचं काम कोण करतो तो करतो. आपल्याला असं वाटतं आपणच तर सगळं करतो, आपण नोकरी करतो, आपण पैसा मिळवतो, आपण सगळं करतो आणि हे काय ते भगवंत सांगतात. पण परमेश्वराच्या इच्छेने हे सगळं चाललेलं असतं हे कधी विसरायचं नाही. अधिष्ठान परमेश्वराचं असतं त्याच्यामध्ये. धारयामी अहम ओजसा आणि पुष्णामी च औषधी सर्वा. पुष्णामी म्हणजे काय पुष्ट करतो, धारण पोषण करणे. पुष्णामी म्हणजे पोषण करतो. औषधी म्हणजे सर्व वनस्पती, सर्व ज्या औषधी वनस्पती आहेत भाजीपाल्यापासून ज्या काही वनस्पतींवर आपण जीवन जगत असतो. धान्य आज उगवलं नाही तर आपण जीवन जगणार नाही. आपण खाणार काय पिणार काय किंवा जे जे काही या सृष्टीवर निर्माण होतं ते सर्व परमेश्वराच्या शक्तीमुळे निर्माण होतं. आणि औषधी वनस्पती ज्या पुष्ट करण्याचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे आयुर्वेदामध्ये चंद्राच्या प्रकाशातच औषधी वनस्पती वाढवल्या जातात. ज्या आयुर्वेदामध्ये ज्या औषधी सर्व वनस्पती आहेत त्या फक्त चंद्राच्याच प्रकाशात वाढतात तरच त्या पोषक होतात, तरच त्या इफेक्टिव्ह होतात, नाहीतर इफेक्टिव्ह होत नाहीत. आणि त्यासाठी हे आयुर्वेद लोक वेगळं त्याच्यासाठी शेत घेऊन चंद्राचा प्रकाश पडेल अशी त्यांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. म्हणून अमृतमय असा चंद्र हा संपूर्ण औषधांना काय करतो वाढवतो, औषधी वनस्पतींना वाढवतो. कसं तर पृथ्वीमध्ये प्रवेश करून म्हणजे चंद्राची जी किरण आहे त्या पृथ्वीवरील सर्व वनस्पतींमध्ये ते शिरतात, त्याच्यावर पडतात. आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो बघा, तर कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस आपण चंद्राच्या प्रकाशातलंच दूध पितो. एवढी पॉवर त्या चंद्राच्या प्रकाशात त्या दिवशी असते म्हणून ती पद्धत निघाली. तसंच औषधी वनस्पती सुद्धा चंद्राच्या प्रकाशातच वाढतात. वामाविश्य भूतानी धारयामी अहमोजसा पुष्णामी च औषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. इथपर्यंत पृथ्वी रूपाने संपूर्ण जगताला धारण करणाऱ्या आणि चंद्ररूपाने त्याचं पोषण करणाऱ्या परमेश्वराच्या प्रभावाविषयी ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपण ह्या 15व्या अध्यायातले 13व्या श्लोकापर्यंत पाहिलंय. पुढचा श्लोक इतका इंटरेस्टिंग आहे तर तो अगदी 5-10 मिनिटात होण्यासारखा नाही, त्याला अर्धा पाऊण तास लागेल. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नै चतुर्विधम. ह्या श्लोकाचं विवरण आणि त्याच्या पुढचे श्लोक आपण पुढच्या बुधवारी नक्की बघूया. धन्यवाद. स्नेहल प्रार्थना म्हणा. होतय. ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यौ वन्दे विष्णुं भवभयहरं
सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता माता की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय